नमस्कार, मी दिव्या हुरकट साम संजीवनी या विशेष कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं स्वागत। आज आपण चर्चा करणार आहोत हृदय स्वास्थ्यासाठी माधवबाग निवासी उपचार या विषयावर आणि आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्या सोबत आहेत माधवबाग खोपोली हॉस्पिटलच्या ओपीडी हेड डॉक्टर दीपाली देशमुख। मॅम, कार्यक्रमात मनापासून स्वागत। नमस्कार। चर्चेला सुरुवात करायची आहे, मात्र त्याआधी चालताना दम लागणे, जिने चढताना धाप लागणे, छातीत भरून आल्यासारखे वाटणे अशी लक्षणे हृदयविकाराच्या दिशेने वाटचाल करणारी असू शकतात। वेळीच घेतलेली खबरदारी आपल्याला हृदयविकार किंवा हार्ट अटॅक सारख्या गंभीर आजाराला रोखण्यासाठी मदत करू शकते। यासाठी हृदय रुग्णांनी स्वतःच्या हार्ट हेल्थसाठी नेमकं काय करायला हवं, याच अनुषंगाने हृदय रुग्णांच्या सर्व प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी डॉक्टर दीपाली इथे उपस्थित आहेत। चर्चेला सुरुवात करायचीच आहे, पण तत्पूर्वी माधवबाग खोपोली येथील निवासी हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट घेऊन ब्लॉकेजेस रिव्हर्स केलेल्या एका आनंदी रुग्णाचे मनोगत आपण ऐकूया। माझं नाव रमेश शाहीर, मी पुण्यावरून आलो आहे। छातीत दुखत होतं, पण नंतर मग डॉक्टरांच्या सल्ल्याने मी 2D इको टेस्टमध्ये पॉझिटिव्ह आढळलं। नातेवाईकांनी सुचवलं की माधवबागचा त्याच्यावर उपचार होऊ शकतात। त्याप्रमाणे मी माधवबागशी संपर्क साधला आणि एक 8 दिवसाची अपॉइंटमेंट घेतली। माधवबागला पहिल्या दिवशीपासून ॲडमिशन घेतल्यानंतर त्याच्यानंतर मग रुटीनप्रमाणे रोज पंचकर्म आणि योगा, सकाळी वॉकिंग, जवळजवळ अर्धा तास वॉक होता माझा। त्यानंतर एक 1-1.5 तासाचा योगा होता। त्यानंतर लंच टाईम ब्रेकफास्ट आहे। त्याच्यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्याप्रमाणे पंचकर्म काय द्यायचं, बस्ती द्यायची वगैरे ते ठरवलं झालं। डॉक्टरांनी जे विचारलं की काही तक्रार आहे का काय, त्याबद्दल त्यांनी मला सजेशन दिलेत। मग त्याप्रमाणे पंचकर्म झालं आहे। पंचकर्मानंतर फ्रेश होऊन मग आम्ही जेवणासाठी गेलो। जेवण झाल्यानंतर परत मला थोडा कमरेचा वगैरे त्रास होता, मांडी घालून बसता येत नव्हतं। त्याच्याप्रमाणे मी फिजिओथेरपींना भेटलो। त्यांच्याकडनं मग ते काही व्यायाम शिकून घेतले, प्रात्यक्षिक त्यांनी काही दाखवले। त्यानंतर मग मला परत एक्झरसाईज ट्रेडमिलसाठी वॉक करण्यासाठी बोलवलं आणि तो जवळजवळ मी पहिल्या दिवशी 12 मिनटापासून शेवटच्या दिवशी 19-20 मिनटापर्यंत असा स्टेप बाय स्टेप वाढवत गेलो। त्यामुळे इथं जे माधवबागला येऊन मला समाधान वाटलं, आनंद वाटला आणि थोडं फ्रेशही वाटलं। खूप छान अशी ही प्रतिक्रिया होती। खरं तर मॅम खूपच पॉझिटिव्ह ही प्रतिक्रिया होती। मी खूपच बेसिक प्रश्नाने सुरुवात करणार आहे। रोजच्याच जीवनात आपण बघतो की कधीतरी आपली छाती दुखायला लागते किंवा धाप लागते किंवा डाव्या हातात मुंग्या यायला लागतात, तर आपण हे सगळं हार्ट अटॅकशी जोडतो। तर हे खरं आहे का आणि असं का होत असेल? हार्ट अटॅक येणं ही वेगळी गोष्ट आहे आणि हे जे लक्षणं दिसतात ती थोडी वेगळी आहेत। आता हृदयाचं काम नेमकं काय आहे हे आपण आधी बघूयात। हृदय 24 तास 365 दिवस सेकंद कंटिन्यूअस अविरतपणे काम करत असतं। आता हृदयाचं काम काय आहे की अशुद्ध रक्तपुरवठा घेणे आणि शुद्ध रक्तपुरवठा सगळ्या शरीराला पोहोचवणे। हे अशुद्ध रक्तपुरवठा खेचण्यासाठी ह्या पंपला कंटिन्यूअस काम करावं लागतं आणि जर हा पंप जर व्यवस्थित हृदयाचा व्यवस्थित काम नाही करत आहे, त्याच्या हृदयाच्या मांसपेशीची ताकद कमी झाली आहे, त्यामुळे त्या कारणास्तव पायावर सूज येणे, रेस्टलेस होणे, घबराट होणे, दम लागणे, चक्कर आल्यासारखं वाटणे, एकदम रेस्टलेस फील होणे, रात्री झोपताना अचानक जाग येणे की दम लागतोय म्हणून, किंवा रात्री अचानक खिडकीकडे जावंसं वाटणे, म्हणजेच काय तर हृदयाला रक्तपुरवठा कमी होतोय आणि त्याला श्वास घ्यायला त्रास होतोय। ही सगळी लक्षणं जी आहेत ती क्रोनिक हार्ट फेल्युअरची लक्षणं आहेत। आता हार्ट फेल म्हणजे पूर्ण टोटली हार्ट फेल बंद पडलं असं नाही, तर त्याच्या मांसपेशीची ताकद कमी होणे। नॉर्मली आपल्या सगळ्यांचं हृदय ना 50 ते 60% काम करत असतं। ज्यांचे ते हृदयाची कार्यक्षमता कमी होते त्याला आपण म्हणूयात हार्ट फेल्युअर। त्याच्यामध्ये पण 2 प्रकार असतात, एक ॲक्यूट हार्ट फेल्युअर आणि एक क्रोनिक हार्ट फेल्युअर। क्रोनिक हार्ट फेल्युअर हे स्लोली ग्रॅज्युअली हळूहळू हृदयाच्या मांसपेशीची ताकद कमी होते। त्यासाठी तुम्हाला वेळोवेळी तपासण्या करून घेणं गरजेचं आहे, निदान करून घेणं गरजेचं आहे। की फक्त आपल्याला असं वाटतं की पूर्वी मला काही त्रास नाही पण आता मला थोडं लिथार्जी वाटते, काम करण्याची इच्छा नाही होत, हे पण हृदयरोगाचं लक्षण असू शकतं। पायावर सूज येते, जर तुम्ही बोट तिथे ठेवलं आणि तिथे खड्डा पडत असेल तर नक्कीच ते हृदयरोगाचं लक्षण असू शकतं। म्हणून हे सगळे क्रोनिक हार्ट फेल्युअरची लक्षणं आहेत। त्याची वेळीच उपाययोजना, त्याचं निदान करणं खूप आवश्यक आहे।
अगदी मॅम, आत्ता जसं तुम्ही सांगितलं हे जे लक्षणं आहेत, जसं रेस्टलेसनेस होणे किंवा छातीत धडधड व्हायला लागतं, हे सगळं अचानक रात्री, बेरात्री, मध्यरात्री असं व्हायला लागलं तर रुग्णाने किंवा त्यांच्या कुटुंबियांनी काय करायला हवं त्या क्षणाला? बघा, हार्ट फेल्युअर असं म्हणलं की त्याच्यामध्ये हृदयाचं काम जे आहे की अशुद्ध रक्तपुरवठा घेणे, याच्यासोबत पाणी खूप महत्त्वाचं आहे की पाण्याचं प्रमाण आपल्याला नॉर्मल ठेवणं गरजेचं आहे. तर आपल्याला बऱ्याच वेळा सांगितलं जातं भरपूर पाणी प्या, जेवढं पाणी पिलं तेवढं चांगलं असेल. तर आपलं शरीर जेव्हा काही गरजेचं असतं तेव्हा ते स्वतः मागून घेतं, अननेसरी त्याला लोड द्यायचा नाही. जेव्हा तुम्हाला भूक लागते म्हणजे तुम्हाला अन्नाची गरज आहे, तसंच तुम्हाला तहान लागते म्हणजे तुम्हाला पाण्याची गरज आहे. म्हणजे शरीराला जेव्हा आवश्यक असतं तेव्हाच तुम्ही पाणी द्या. आपली जी किडनी आहे ना, तिचं काम आहे फक्त 1.5 लिटर पाणी बाहेर काढण्याचं, आणि आपल्याला भरपूर पाणी प्यायची सवय असते. आपण 6 ते 8 लिटर पाणी पित असतो आणि आपल्या किडनी वाटे 1.5 ते 2 लिटर पाणी बाहेर पडतं. मग उर्वरित पाणी मग शरीरामध्ये डिपॉझिट होतं आणि मग रेस्टलेस होणे, घबराट होणे, ह्या सगळ्या गोष्टी होतात. म्हणून तहान लागेल तेव्हाच पाणी प्या. दिवसभरामध्ये 1.5 ते 2 लिटर पाणी मोर दॅन सफिशियंट. आणि अशी जर लक्षणं दिसत आहेत की रात्री झोपताना अचानक दम लागतोय, खिडकीकडे जावंसं लागतंय किंवा स्नोरिंग होते, खूप घबराट होतीये, तर वेळीच त्याचं निदान करून घेणं गरजेचं आहे. त्यासाठी स्वतःचं स्ट्रेस टेस्ट करून घेणं गरजेचं आहे. 2D इको GLS करून घेणं गरजेचं आहे. तुमचा VO2 मॅक्स किती आहे ते बघणं गरजेचं आहे. अशा वेगवेगळ्या टेस्ट खूप महत्त्वाच्या आहेत. तर जी ट्रेडमिल टेस्ट जी असते ना, ही इज द मिरर ऑफ हार्ट डिसीज. त्यामध्ये तुम्हाला तुमच्या हृदयाची कार्यक्षमता किती कमी आहे, खरंच पुढे ते जाऊन तुम्हाला हृदयाला त्रास देणार आहे का, हे सगळं समजतं. तर त्यामध्ये आपल्याला बघायचं असतो VO2 मॅक्स. VO2 मॅक्स म्हणजे जास्तीत जास्त ऑक्सिजनचं प्रमाण हृदयाला, आपल्या शरीराला किती पोहोचतं त्याचं युनिट आहे. VO2 मॅक्स शुड बी 35 ml पर kg पर मिनिट, म्हणजे 35चा हवा आहे. आपण म्हणतो ना ऑक्सिजन म्हणजे प्राणवायू आहे, जेवढा मिळाला तेवढा चांगला आहे. तर खरंच ऑक्सिजन प्राणवायू आहे. आपण नाकाने तोंडाने श्वास तर घेत असतो, पण आपल्या हृदयाने, आपल्या शरीराने किती घ्यायला पाहिजे, तो म्हणजे तुमचा VO2 मॅक्स. असं म्हणलं जातं की VO2 मॅक्स इज अ सिंगल प्रेडिकेटर फॉर क्वांटिटी ऑफ लाईफ. म्हणजे असे रिसर्च पेपर झालेले आहेत. म्हणून VO2 मॅक्स इम्प्रूव्ह करून ठेवणं गरजेचं आहे. तो खरंच किती आहे, हा VO2 मॅक्स जर कमी होत असेल तर वेळीच त्याची उपाययोजना करणं गरजेचं आहे. म्हणजेच तेच तुमचं क्रोनिक हार्ट फेल्युअरचं लक्षण आहे. तेच तुमच्या स्ट्रेस टेस्ट, ट्रेडमिल टेस्टवरून समजून येतं. सोबत 2D इको GLS इज अ ॲडव्हान्स टेस्ट. 2D इको तर आपण नॉर्मली बघत असतो की नॉर्मली आपल्या सगळ्यांचं हृदय 50 ते 60% काम करतं. पण ह्या ग्लोबल लँजिट्युडिनल स्ट्रेनमध्ये हृदयाच्या मांसपेशीची ताकद किती आहे, त्याचा GLS किती आहे हे आपल्याला समजून येतं. तर तो नॉर्मली GLS आपल्याला -18चा हवा आहे. मसलची स्ट्रेंथ किती आहे हे त्याच्यावरून समजतं. जर ती मसलची स्ट्रेंथ कमी होतीये तर त्याची वेळीच उपाययोजना करून घेणं गरजेचं आहे. आणि असं रात्री बेरात्री जर त्रास होत असेल तर जवळच्या दवाखान्यात जाणं खूप गरजेचं आहे की घरी बसून ते चालणार नाही आहे. आणि असे लक्षणं दिसले, तुम्हाला त्रास होताना दिसतोय, तर आपली संपूर्ण हृदय शुद्धीकरण, त्यामध्ये हार्ट फेल्युअर रिव्हर्सल ट्रीटमेंट म्हणून जी ट्रीटमेंट आहे त्याच्याने नक्कीच आपल्याला फायदा होताना दिसून येतो. अगदी मॅम. तर माधव बागच्या कॉपीराईट प्राप्त विना शस्त्रक्रिया आयुर्वेदिक SHS चिकित्सेच्या मदतीने आत्तापर्यंत हृदयविकार, डायबिटीज, BP, कोलेस्ट्रॉल आणि अतिलठ्ठपणा असलेल्या 10 लाखांहून अधिक रुग्णांना हृदयरोगासारख्या प्राणघातक आजारांच्या भीतीपासून मुक्त करून आनंदी जीवनाचा अनुभव दिला आहे. तुम्हालाही जर का तुमच्या आजारातून आणि त्याच्या त्रासापासून मुक्त व्हायचं असेल तर आजच माधवबागच्या संपूर्ण हृदयशुद्धीकरण चिकित्सेविषयी जाणून घ्या. त्यासाठी फक्त या क्रमांकावर मिस कॉल द्या. 022-4890-6262. हा क्रमांक तुम्हाला सध्या TV स्क्रीनवर सुद्धा दिसतोय, तर तुम्ही आवर्जून हा क्रमांक नोट करा आणि या क्रमांकावर मिस कॉल द्या. मग माझा पुढचा प्रश्न असा आहे, आत्ता जसं तुम्ही सांगितलं या ज्या काही टेस्ट आहेत, या टेस्ट केल्यानंतर निदान असं आला की जे लक्षणं आहेत आपल्याला हृदयविकारच आहे, तर त्या पुढचं पाऊल काय उचलायला हवं? त्याच्या पुढचं पाऊल की आपण जी संपूर्ण हृदय शुद्धीकरण जी चिकित्सा करतो ही माधवबाग हॉस्पिटलमध्ये एक 6 ते 7 दिवसांची निवासी चिकित्सा असते. त्यामध्ये प्रॉपर दिनचर्या आपण फॉलो करतो. संपूर्ण हृदय शुद्धीकरण जे पंचकर्म आपले सेटिंग्स आहेत हे त्याच्यामध्ये स्नेहन, स्वेदन,
हृदयधारा, बस्ती अशी आपली ट्रीटमेंट असते. आता जे पायावर सूज वगैरे दिसते त्याच्यामध्ये काय होतं की पेरिफेरल रेजिस्टन्स कमी होऊन तुमचा हा सगळा प्रॉब्लेम झालेला असतो. त्यासाठी आपण जे स्नेहन करतो त्याच्यामध्ये पेरिफेरल रेजिस्टन्स वाढलेला असतो. जे आपण स्नेहन करतो तेव्हा पेरिफेरल रेजिस्टन्स आपण कमी करतो आणि त्याच्यानंतर व्हीनस रिटर्न वाढवतो. म्हणजे जास्त रक्ताचा पुरवठा हृदयाकडे करून हृदयाच्या ह्या पंपला थोडी मदत करतो की त्याचं सर्क्युलेशन व्यवस्थित व्हावं म्हणून. म्हणजे आपल्या संपूर्ण हृदय शुद्धीकरणाने जास्त रक्ताचा पुरवठा हृदयाकडे करून हृदयाच्या मांसपेशीची ताकद वाढवली जाते. आणि ही ताकद वाढल्यामुळे हा VO2 max आपल्याला वाढून दिसतो. त्याच्यामध्ये आपण पुन्हा स्ट्रेस टेस्ट करून घेतो पेशंटची की सपोज पहिल्या दिवशी 12 मिनिट पेशंट चाललेले आहेत तर त्यांचा VO2 max जर 25चा आहे तर शेवटच्या दिवशी ते 15 मिनिट आरामशीर चालून जाऊन काहीही त्रास न होता त्यांचा VO2 max 35 झालेला आहे हे आपल्याला दिसून येतं. सोबतच जो 2D इको GLS आहे जर त्यांचा GLS स्कोअर फक्त -10 आहे, तो जो नॉर्मली आपल्याला -18 पाहिजे, तो एका महिन्यामध्ये एका 7 दिवसामध्ये आपल्याला तो -12 झालेला दिसून येतो आणि महिन्याभरामध्ये तो पुन्हा अजून 2नी वाढलेला आपल्याला दिसून येतो. म्हणजे आपण स्ट्रेस टेस्ट, 2D इको GLS, कार्डियाक इम्पेडन्सोग्राफी अशा वेगवेगळ्या टेस्ट पहिल्या दिवशी करतो, पुन्हा शेवटच्या दिवशी करतो आणि विथ रिपोर्ट्स पेशंटला फरक दाखवतो. आणि हे 6 दिवस झाले की सगळं संपलं असं नाही आहे, तर पुढचे 3 महिने पण आपण 90 दिवस पण खूप महत्त्वाचे असतात. त्यामध्ये तुमचं डाएट, एक्झरसाइज, पुन्हा तुमचं MIB पल्स ॲप म्हणून आपण एक ॲप तयार केलेला आहे. त्यामध्ये तुमच्या रोजच्या रोज पेशंटचे पॅरामीटर्स बघणे की त्यांचा हार्ट रेट वाढतोय का, ब्लड प्रेशर वाढतोय का, ते किती पावलं चालत आहेत, खरंच त्यांना किती म्हणजे काही इम्प्रूव्ह होत आहेत का खराब होत आहेत, हे सगळं आपण बघून त्यांचे मेडिसिन कमी करणे, ह्या सगळ्या गोष्टी करून 90 दिवसामध्ये आपलं असणार आहे की त्यांच्या हार्ट फेल्युअरमधून ते रिव्हर्स होणे, डायबिटीजमधून रिव्हर्स होणे, ब्लड प्रेशरमधून रिव्हर्स होणे आणि ब्लॉकेजेस असलेल्या पेशंटचे पण ब्लॉकेजेस रिव्हर्स होणे हे 90 दिवसामध्ये होणं अपेक्षित आहे. आणि ते आपण हे MIB पल्स ॲप आणि आपली ही 6 दिवसांची निवासी चिकित्सा करून पेशंटला फरक दाखवतो. अगदी मॅम. तर तुम्हाला किंवा तुमच्या जवळच्या लोकांना असे काहीही लक्षणं असतील तर नक्कीच लवकरात लवकर तज्ज्ञांचा सल्ला घ्या. त्यासाठी तुम्हाला जे मिस कॉल क्रमांक दिसत आहेत TV स्क्रीनवर ते आवर्जून नोट करून घ्या. 02248906262 असा हा मिस कॉल क्रमांक आहे. तुम्ही यावर मिस कॉल द्या आणि लगेच मॅडमचं मार्गदर्शन तुम्ही घेऊ शकता. अजून खूप प्रश्न आहेत मनामध्ये. हृदयविकाराच्या त्रासातून मुक्त कसं व्हायचं आहे हे आपल्याला अजून जाणून घ्यायचं आहे. मात्र एका छोट्याशा ब्रेक नंतर. पण तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा साम TV. ब्रेकनंतर साम संजीवनीमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. पुन्हा एकदा आवाहन करते आहे, हृदयविकाराच्या त्रासातून तुम्हाला मुक्त व्हायचं असेल तर सध्या तुम्हाला स्क्रीनवरती जे नंबर्स दिसत आहेत ते तुम्ही आवर्जून नोट करून घ्या. तुम्हाला या नंबरवर फक्त मिस कॉल द्यायचा आहे आणि तुम्हाला फोन येईल आणि तुम्ही तुमच्या हृदयाच्या या त्रासातून, हृदयविकारांच्या त्रासातून मुक्त होऊ शकाल. आपण पुन्हा एकदा चर्चेकडे वळूयात. मॅम, माधवबागमध्ये ही जी 7 दिवसीय निवासी उपचार होतो यात नेमकं काय काय केलं जातं? ओके, दिवसाचं आचरण खूप महत्त्वाचं आहे. कारण डायबिटीज, ब्लड प्रेशर, ओबेसिटी, कोलेस्ट्रॉल असणं किंवा हे ब्लॉकेजेस असणं, इट इज लाईफस्टाईल डिसऑर्डर. खाण्यापिण्याच्या बदलत्या जीवनशैलीमुळे, ताणतणावामुळे ह्या सगळ्या गोष्टी होत आहेत ना. की जसं की आपण एक व्हायरल फीवर आला की एक पॅरासिटामॉलची गोळी घेतली की लगेच ती थांबून जाते, किंवा कुठल्या अँटीबायोटिक घेतलं की आपलं जे काही डिसीज आहे तो कमी होतो. तशी गोष्ट नाही आहे ही. इट इज की ह्या 2 गोळ्या घेतल्या की हे सगळं कमी होणार आहे असं नाही आहे. तर हे आपल्या खाण्यापिण्याच्या बदलत्या जीवनशैलीमुळे हे सगळं झालेलं आहे. म्हणून जीवनशैली चेंज करणं गरजेचं आहे. तर आयुर्वेदाने प्रॉपर दिवसाचं आचरण कसं असावं हे सगळं ग्रंथामध्ये लिहून ठेवलेलं आहे. त्यानुसारच माधवबाग हॉस्पिटलची दिनचर्या सुरू होते. म्हणजे सकाळी 4:30 वाजल्यापासून ते रात्री 8:30 पर्यंत पेशंटचा दिवस असतो. सकाळी 4:30 वाजता ब्राह्मी मुहूर्तावर पेशंटला उठवलं जातं. त्याच्यामध्ये दात घासणे, नाकात औषध, डोळ्यात अंजन,
गार्गलिंग हे सकाळच्या वेळेस, याच्यामध्ये जे टॉक्झिन्स आहेत ते सगळे बाहेर काढले जातात. त्यानंतर आपण वॉकिंग, योगा, प्राणायाम, मेडिटेशन पेशंटच्या क्षमतेनुसारच सगळं करून घेतलं जातं आणि अंडर स्ट्रिक्ट डॉक्टर ऑब्झर्वेशन ह्या सगळ्या गोष्टी करून घेतल्या जातात. त्यानंतर छोटा नाश्ता असतो. दिवसभरातून 2 वेळा जी संपूर्ण हृदयशुद्धीकरण जी ट्रीटमेंट आहे ती होते. 4 वेळा हार्ट रेट, ब्लड प्रेशर, ECG, शुगर, 4 वेळा जेवणाच्या आधी जेवणानंतर औषधं, रोज टेस्ट रोज फरक पेशंटला दाखवला जातो. म्हणजे पहिल्या दिवशी सगळ्या टेस्ट केल्या जातात, पुन्हा शेवटच्या दिवशी टेस्ट केल्या जातात आणि विथ रिपोर्ट्स पेशंटला फरक दाखवला जातो. म्हणजे हा सूर्य, हा जयद्रथ आपण इथेच दाखवून देतो. आणि याच्यामध्ये महत्त्वाचा जो रोल प्ले होतो ते संपूर्ण हृदय शुद्धीकरण हा आपल्या पंचकर्माचा ट्रीटमेंटचा होतो. संपूर्ण हृदय शुद्धीकरणाने जास्तीत रक्ताचा पुरवठा हृदयाकडे करून नॅचरल वेनी बायपास करून हृदयाची कार्यक्षमता वाढवून दिली जाते. हृदयाची कार्यक्षमता वाढली की ही लक्षणं जी आहेत ती नक्कीच कमी होताना दिसतात. पेशंटला पण सॅटिस्फॅक्शन होतं आणि विथ रिपोर्ट्स पेशंट ते छान आलेले दिसतात. त्यामुळे आम्हालाही एक सॅटिस्फॅक्शन होतं की हां, आमचा पेशंट व्यवस्थित होतो आहे आणि त्याच्यामुळे पेशंट पण हॅप्पी असतो आणि डॉक्टर पण हॅप्पी असतो. सोबत जे काही म्हणजे आम्ही ट्रीटमेंट आयुर्वेदिक करत असू, सोबत ॲलोपॅथी पण म्हणजे इमर्जन्सी सर्व्हिसेस पण आपल्या सगळ्या गोष्टी आहेत आपल्याकडे की ICU, डिफिब्रिलेटर, व्हेंटिलेटर, त्याच्या उपर ॲम्ब्युलन्स सगळ्या गोष्टी अवेलेबल आहेत. जे जे पेशंटला गरजेचं आहे ते नक्कीच मिळतं. कारण पेशंटला बायपास सर्जरी सांगितली असते, प्लास्टी सांगितली असते की आता म्हणजे हे सगळं सोडून हार्ट अटॅक रिसेंट आलेला असतो, हृदयाची कार्यक्षमता 10%, 15% असते. असे सिरियस पेशंट असताना त्यांची व्यवस्थित काळजी घेण्यासाठी 14 डॉक्टर्स आहेत, 2 आपले ॲलोपॅथीचे कन्सल्टंट येतात, MD कार्डिओलॉजिस्ट येतात की जे काही आम्ही आयुर्वेदिक ट्रीटमेंट करतो जी की सपोज त्यांची शुगर 50 झाली तर वेगळी गोळी घ्यायची गरज नाही, असं दाखवत सगळ्या गोळ्या औषधं कमी होऊन नॉर्मल पर्सनसारखं पेशंटला जीवन जगता येतं. असं आपण ह्या 6 ते 7 दिवसाच्या निवासी चिकित्सामध्ये करून देतो. अगदी मॅम. माधव वाघने आखून दिलेल्या या दिनचर्येच्या मदतीने लाखो रुग्णांना डायबिटीज, BP, कोलेस्ट्रॉल आणि हृदयविकाराच्या सर्व आजारांच्या भीतीपासून मुक्त केलेलं आहे. आणि त्यातलंच कोणतेही ऑपरेशन न करता माधव वाघची ट्रीटमेंट घेऊन आनंदी जीवनाचा अनुभव घेत असलेल्या अजून एका रुग्णाचे मनोगत आपण ऐकूया. मेरे को डायबिटीज़ थी 10 साल से और डायबिटीज़ मेरी ज़्यादा थी. डायबिटीज़ की वजह से थोड़ा प्रॉब्लम हुआ तो हार्ट का प्रॉब्लम हुआ. तो हार्ट में एक जगह ट्रीटमेंट कराए. ट्रीटमेंट कराने के बाद फिर मुझे एक जन ने माधव बाबा का एड्रेस दिया तो यहाँ पर मुझे शिफ्ट किया. यहाँ पे मेरा ट्रीटमेंट चालू हुआ. ट्रीटमेंट के वजह से मेरा थोड़ा डायबिटीज़ का ज़्यादा बहुत कंट्रोल में आया, काफ़ी कंट्रोल में आया. कहाँ 400 450 रहता, अभी डायबिटीज़ मेरा माशाल्लाह एकदम 130, 140, 180 ऐसा हो गया. हाँ, और खाना वगैरह का बहुत अच्छा है यहाँ पे देखभाल. डाइट्स वाला खाना देते हैं सुबह में, मॉर्निंग में फ्रूट्स वगैरह सब चीज़ का मतलब टाइम टू टाइम एकदम ध्यान रखते हैं. मेडिसिन वगैरह भी एकदम टाइम टू टाइम ला कर देते हैं एकदम जगह पे. अगर कोई चल नहीं सकता, जा नहीं सकता, जैसे मैं नहीं जाती हूँ तो रूम में मंगाती हूँ, तो रूम में मुझे ला कर देते हैं. खाना भी जो भी है और मेडिसिन वगैरह भी सब टाइम टू टाइम ला के देते हैं. अब मुझे इस वजह से ज़्यादा फ़र्क पड़ा है. मेरी तबीयत थोड़ी बेटर लग रही है. अभी आज मेरा 6ठा दिन है, कल डिस्चार्ज होने वाली हूँ, लेकिन मुझे काफ़ी बेटर लग रहा है, अच्छा लग रहा है. यहाँ का वातावरण भी बहुत अच्छा है, एकदम सुकून वाला है. जैसे बोलता है ना एक पेशेंट को चाहिए रहता है, वैसे एकदम सुकून अच्छा है एकदम. अगदी म्हणजे आपल्याला जावंच वाटणार नाही असं हे वातावरण दिसतंय. मग कधी कधी काय होतं ना की एकदम छातीत दुखायला लागतं एखाद्या व्यक्तीला, मग ते हॉस्पिटलमध्ये जातात आणि त्यांना कळतं की ब्लॉकेजेस आहे. हे अचानक कसं काय होतं? कुठलीही गोष्ट अचानक होत नाही, त्याला काही ना काहीतरी संप्राप्ती असतेच. आणि ब्लॉकेजेस होण्यासाठी काही 1 किंवा 2 दिवसाची संप्राप्ती नाही आहे, तर मागचे 10 ते 15 वर्षाची संप्राप्ती असते. आणि ब्लॉकेजेस म्हणजे काय तर चरबीची गुठळी. आता चरबी कधी तयार होते की हळूहळू डिपॉझिट होणारी ती गोष्ट आहे. म्हणजे आपण खातोय पण वापरत नाही आहे म्हणून तर शरीरात डिपॉझिट होतोय. म्हणून लाईफस्टाईल मॉडिफिकेशन, म्हणून व्यायाम, म्हणून पथ्य, म्हणून संपूर्ण हृदय
हृदय शुद्धीकरण, की जेणेकरून जे ऑलरेडी जे डिपॉझिटेड आहे तेच बाहेर काढलं तर मग तुमचे ब्लॉकेजेस रिव्हर्स होणार आहेत. आणि त्या ब्लॉकेजेसचा मराठीत अर्थ काय, तर सगळ्यात महत्त्वाचं की अवरोध. आता ते काय करतंय, तर ब्लॉकेजेसमुळे रक्तपुरवठा जसा पाहिजे तसा हृदयाला होत नाही, म्हणून ही सगळी लक्षणं दिसत आहेत. म्हणून सर्जरी पण करताना काय केलं जातं की सर्क्युलेशन वाढवलं जातं. महत्त्वाचं काय, तर सर्क्युलेशन रक्तपुरवठा त्या मांसपेशीला मिळणं गरजेचं आहे. बाय हुक और क्रूक तिथं रक्त पोहोचणं गरजेचं आहे. म्हणून पण आपण जी संपूर्ण हृदय शुद्धीकरणमध्ये हार्ट फेल्युअर रिव्हर्सल ट्रीटमेंट करतो, इश्यमिया रिव्हर्सल ट्रीटमेंट करतो, याच्यानी हृदयाचं सर्क्युलेशन वाढून नॅचरल वेनी आपण बायपासच करून देतो, तर वेगळं इंटरव्हेन्शन करण्याची गरज लागत नाही. आणि सोबत विथ रिपोर्ट्स, म्हणजे ब्लॉकेजेस किती का असे ना ते ब्लॉक करतात की नाही हे स्ट्रेस टेस्ट, टूडी इको, GLS याच्यावरून समजतं. ते आपण टेस्ट करून घेतो. आणि आता आपण CT एंजिओग्राफी विथ व्हॉल्यूमेट्रिक स्टडी अशी पण आपण एक ॲडव्हान्स टेस्ट करतोय. त्याच्यामध्ये म्हणजे जे एंजिओग्राफीमध्ये डाय पुश करून ब्लॉकेजेस दाखवलेले आहेत ते खरंच ब्लॉक करतात की नाही, सर्क्युलेशन काही हॅम्पर होतंय की नाही, खरंच ही आतून रक्तवाहिन्यांची पोकळी काही कमी झाली आहे का, ही CT एंजिओ व्हॉल्यूमेट्रिक स्टडीवरून समजते. ती आपण पहिल्या 7 दिवसामध्ये करून घेतो. आणि पुन्हा 90 दिवसानंतर CT एंजिओग्राफी आपण एक 100 जणांची आत्ता रिसेंटली करून घेतली, तर 70% ॲव्हरेजली ब्लॉकेजेस कमी होताना दिसतात. तर तुमचे पण होऊ शकतात. जर वेळोवेळी जर तुम्ही तपासणी करून घेतली, तुम्ही वेळोवेळी सगळ्या गोष्टी करून घेतल्या, संपूर्ण हृदय शुद्धीकरण जर केले, तर नक्कीच याच्यापासून रिव्हर्स बॅक होणार आहे. आणि विथ रिपोर्ट्स आपण त्याला दाखवणार आहोत तुम्हाला. अगदी मॅम, म्हणजे खूपच चांगले रिझल्ट्स माधवबागचे आहे. माधवबागमध्ये रुग्णांच्या संरक्षणासाठी मोठ्या संख्येने वेल ट्रेन टीम आहे आणि सोबत ॲडव्हान्स अशा सुविधा देखील उपलब्ध आहेत. त्यामुळे रुग्ण निश्चिंत राहू शकतात. माधवबागमध्ये संशोधनातून संपूर्ण हृदय शुद्धीकरण ही कॉपीराईट प्राप्त विनाशस्त्रक्रिया चिकित्सा तयार केली आहे. आतापर्यंत 10 लाखांहून अधिक हृदय रुग्णांवर या चिकित्सेचा उपयोग करण्यात आला आहे. हृदयरोगाच्या भीतीपासून मुक्त होण्यासाठी या चिकित्सेचा नक्की कसा फायदा होतो हे डॉक्टर दीपाली यांनी आपल्याला आज सांगितलेच आहे. तुम्हाला या चिकित्सेविषयी अधिक जाणून घ्यायचे असतील, अधिक शंका, अधिक प्रश्न मनामध्ये असतील, तर सध्या जे स्क्रीनवरती नंबर दिसत आहेत त्या नंबरवर तुम्ही मिस कॉल द्या आणि नक्कीच हे सगळं जाणून घ्या. या नंबरवर मिस कॉल द्या आणि तज्ज्ञांचं मार्गदर्शन घ्या. मॅम, तुम्ही इथे आलात, खूप छान असं मार्गदर्शन आम्हाला आणि आमच्या प्रेक्षकांना केलं, त्यासाठी मनापासून आभार. धन्यवाद. साम संजीवनीमध्ये आज वेळ होते इथेच थांबण्याची, मात्र तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा साम TV.